बाबा यांना शिष्यवृत्ती मिळाली याचा तुम्हाला आनंद नाही झाला? रमापुरी, भीमच्या शिक्षणाचा उद्देश काहीतरी वेगळाच आहे, पण मला असं वाटतंय की ही जी शिष्यवृत्ती आहे भीमासनी त्याच्या उद्देशापासून कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाते. बाबा, उद्या जे होईल ते होईल. आज चांगलं झालंय ना, तुम्ही दुर्लक्ष करा ना या सगळ्याकडे. आणि मग माझे बाबा असे नाराज असतील तर मला योग्य नाही वाटत. नाही पोरा, मी नाराज नाहीये. नाराज नाहीये, चिंतित आहे. चिंतित आहे कारण की आपला समाज, आपली जात, आपल्या देशाला बदलण्याचं सपान बघणारा भीम बडोदा सरकारकडे एक नोकरी करणारा कर्मचारी बनवून नगर राहिला. मी चिंतित आहे कारण की न्यायाची लढाई लढणारा भीम सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोकरी पूर्ण करण्याच्या धडपडीत पूर्णपणे फसायला नका म्हणून चिंतित पण आहे आणि खुश बी आहे. आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर कोणता बाप खुश नाही होणार. खुश आहे पोरा, आणि त्याच खुशीपायी समध्या चाळवाल्यांसाठी आज रात्रीला मी जेवण ठेवलं आहे. भीम, बाळा, मला ठाव आहे तुझे बाबा लय खुश आहेत. त्यांचा हा जो राग आहे ना, तो फक्त थोड्या वेळासाठी आहे. तुम्ही दोघं काळजी करू नका. हा, मी बघतो. रात्रीच्या जेवणाची तयारी वगैरे करायची आहे ना, आणि तुम्ही लोक बी तयार होऊन जा. हा, अजिबात जागा नाहीये इथे. तू निघून जा इथून. जा, नका हाकलून देऊ मला, नका. निघून जा या घरातून. मला नका हाकलून देऊ, मला नका हाकलून देऊ. दया करा माझ्यावर. या घरात तुझ्यासाठी अजिबात जागा नाहीये. प्रचंड देवजी, हे काय करताय तुम्ही? तेच करतोय जे अशा जात विरोधी, धर्मविरोधी बरोबर करणं आवश्यक आहे. अरे, आम्ही तो भीमराव हरावा आणि निकुंज जिंकावा म्हणून किती प्रार्थना केल्या होत्या. काय काय नाही केलं आम्ही. छळ कपट ही केला, पण ही आमची पत्नी, ही इथे बसून भीमराव जिंकावा आणि निकुंज हरावा म्हणून प्रार्थना करत होती. आमची पत्नी असून ही प्रार्थना करत होती. हो नाही, हो, मी निकुंजच्या पराभवासाठी कधीच प्रार्थना केली नाही. मी तर फक्त देवाला एवढेच सांगितलं की जो जास्त योग्य आहे तोच यशस्वी होऊ दे. ठीक आहे, आता एक काम कर. आता तू जा इथून. तुला जिथं हवं तिथं जा, आपल्या माहेरी जा. पण या घरात तुझ्यासाठी अजिबात जागा नाही. मला नका हाकलून देऊ. मला माफ करा. मी कुठे जाणार? जिथे तो योग्य भीमराव तुला घेऊन जाईल तिकडे जा. चला भाऊ, चला रे. अहो थांबा ना. नाही, दार उघडा. मी कुठे जाणार इतक्या रात्री? लवकर कर, करा बिगी. रामजी, प्रणाम. सगळी तयारी झाली का? होय गुरुजी, तुमचीच वाट बघत होता. नंदू, मनोहर, करा बिगी बिगी. जोगू भाऊ, जनार्दन भाऊ, हितेश भाऊ, या या या. भीम, बाळा ये. दीपक, चल चल लवकर कर. गुरुजी नमस्कार. प्रणाम.
रामजी, एक गोष्ट मी सांगतो तुम्हासनी. मी आता जेवीन तुमच्याकडे, पण याचा अर्थ ह्यो नाही आहे की आम्ही समजे खुश आहोत या गोष्टीमुळे की भीम पुढे जाऊन शिकत. जेवण फक्त एवढ्यासाठी करणार की चाळीतला बंधू भाव टिकून राहावा. वय वय एकी टिकवण्यासाठीच तर जेवा, यामुळे आरोग्य बी चांगलं राहील तुमचं. ज्याला जसं ध्यानात ठेवायचंय तसं ठेवा, पर आम्ही आजची रात अशी ध्यानात ठेवू की जेव्हा भीमला शिष्यवृत्ती घातली तेव्हा चाळीमध्ये समद्यांनी मिळून जेवण केलं होतं. हा ठीक आहे, जेवणाची तयारी करूया. या लवकर या, चला. जसं आज बाबांनी तुमचं शिक्षण सुरू झालं म्हणून जेवण दिलं ना, तसंच जेव्हा तुमचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं ना, का मी जेवण देईन सगळ्यांना. ठीक आहे. भीमराव, बोला, काय झालं? भीमराव, मला घरातून हाकलून दिलंय. आणि मी अगदी कायमची मुंबई सोडून चालली आहे. जाण्याआधी तुला एकदा भेटायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं. माहितीये भीम, मला एकही मूल नाहीये, पण जेव्हा तुला बघते ना तेव्हा मला असं वाटतं की जर मला एकही मूल असतं तर त्याला मी अगदी तुझ्यासारखं वाढवलं असतं. दृढ, ठाम, धीट. आणि तू ना जसा आतापर्यंत जगत आला आहेस ना, पुढेही तसाच जगत राहा. माझे पती प्रचंड देवसारखे कित्येक लोक तुला आयुष्यात भेटतील, पण तू कोणालाही कधीही घाबरू नकोस आणि कोणासमोरही वाकू नकोस. या बघा, या भीमच्या नादात आणखी एक आयुष्य बर्बाद झालं. नाही जनार्दन, वाटोळं नाही, पण भीमचा प्रभाव ज्या कोणावर पडतो त्याला सत्याचा परिचय होतो. तो योग्य अयोग्य फरक करू शकतो, आणि तोच फरक मीही केला. म्हणून मी माझे पती प्रचंड देवला कायमची सोडून निघून जाते. हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही हे चुकीचं करताय. हे असं सोडून जाणं बरोबर नाहीये. तुमच्या जागी जर माझी आईही असती तर मी हाच सल्ला दिला असता. मग काय करू भीम? त्यांचा मार खात राहू, छळ सहन करत राहू? नाही, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. मला असं वाटतं की तुम्हाला लढलं पाहिजे. जर तुम्ही एक पाऊल मागे गेलात तर तुमच्या बरोबरीने पूर्ण स्त्री जात एक पाऊल मागे जाईल. पण जर तुम्ही लढलात तर लक्षात ठेवा, तुमच्या बरोबरीने पूर्ण स्त्री जात शक्तिशाली होईल. दिलं ना ज्ञान, आता हे ज्ञान घेऊन बिचारी पुढे जाऊन लढेल. पण परिणाम काय होईल? वाटोळ, अन फक्त वाटोळ. आपल्या हक्कासाठी लढताना वाटोळं होत नाही. आता हिला लढण्यासाठी ज्ञान तर तू देऊ राहिला, परंतु ही काय प्रचंड देव सारख्या शक्तिशाली माणसांसोबत जिंकू शकाल? हो भीम, हे बरोबर बोलताय. मी आपल्या पतीशी कधीच जिंकू शकणार नाही. हे बघा काकू, कोणतीही लढाई फक्त जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी लढली नाही पाहिजे, पण हा विचार करून लढली पाहिजे की चांगल्या मार्गाकडे उचललेलं एक पाऊलही न्यायासाठी, मानवतेसाठी आणि पूर्ण मनुष्य जातीच्या पक्षात एक विश्वास निर्माण करतं की आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी हक्काची लढाई लढली गेली, आवाज उठवला गेला. आणि हेच पाऊल
त्या लोकांचा संघर्ष थोडा कमी करतो जे माणुसकीची लढाई लढत आहेत. घ्या परत भाषण. भाषण द्यायला सांगा. मी लढेन भीमराव. मग माझ्याकडे काही असो किंवा नसो, पण माझी लढाई मी लढेन भीमराव. मी नक्की लढेन. आता मी परत नाही जाणार. भीमपोरा, आजपासून तू हायस्कूलचं शिक्षण घ्यायला निघालाय. आणि नेहमीप्रमाणे जेव्हा तू नव्या वर्गामध्ये शिकतोस ना, तेव्हा मी तुला भेट म्हणून एक कलम देतो. हे घे, ठेव. बाबा, मी समजू शकते तुमचं आणि कलमाचं नातं, पण तुम्ही उदास का होता? तुम्ही जात खरं. आज बी बाबा तुम्हासनी कलम भेट देतील. पण आज जर बाबांनी असं नाही केलं ना रमा, तर आजपासून मी स्वतःला खूप कमकुवत जाणवायला लागेन. कारण भीमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी ताकद बाबा आणि त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे. येतो मी. बाबा, आशीर्वाद द्या. बाबा, भेट म्हणून कलम देऊन टाका. काका, सुखी राहा बाळा. भीम, बाळा, हे कलम ठेवून घे. मला ठाव आहे का तुझे बाबा तुला दरवरीस तुला भेट म्हणून, पर आता तर तुझे बाबा नाराज आहे. तर मी विचार केला की ही भेट मी तुला देतो. घे, ठेवून घे. माझा आत्माच खुश नाहीये, तर काय भेट देऊ? तुला नाही द्यायचं तर नको देऊ. माझा तर पुतण्या आहे, मी देऊ शकतो ना. घे बाळा, ठेव. यांनी दिलेला कलम स्वतःच हाय असं सांगून जास्त शहाणपणा करू नका, समजलं ना?
जिजाबाई, मी यासनी कोणतं बी कलम दिलेलं नाहीये. जेव्हा पुरंजन आणि तुम्ही हे सर्व नाटक बसवत होतात ना, तेव्हा समजा ऐकलं होतं मी. पुरंजन उद्या सकाळी भीम जेव्हा कॉलेजला जाईल तेव्हा त्यासनी पेन दे. आणि होय, माझं नाव नको घेऊस, सांग की तू दिलेला आहेस, कारण मी नाही देऊ शकत रे. आणि माझी भेट न घेता निघून जाईल तर मी बघू पण नाही शकणार. घे. एक गोष्ट तर मानावं लागेल रामजी, मी तुम्हा दोघांना एवढ्या वर्षापासून बळगतो. कमाल आहे तुमच्या दोघांचं नातं. एकमेकांची काळजी बी करता, नाराज बी होता, चिडता बी एकमेकांवर. हा, मानावं लागेल तुमच्या बापलेकांचं नातं. आणि यांच्या पेन्शनच्या पैशाने एक फुटी कवडी बी मिळायची नाही तुला, अशी आण घेतलीये मी. आणि आपली आण तर नाही तोडू शकत. माझ्या बाबांच्या मनात काय आहे हे कळलं मला. मला माझी भेट मिळाली. आता हा पेन मला मिळो अथवा न मिळो काही फरक नाही पडत. आणि माझ्या बाबांच्या रूपात करोडोंची संपत्ती आहे माझ्याकडे. त्यांच्या पेन्शनच्या काही पैशांचं मी काय करणार? तर ते पैसे आणि हा पेन ठेवा तुमच्याकडेच. काय झालं? खूप त्रास होतोय ना? भीम प्रमाणेच माझीही नवीन सुरुवात आहे ही, आणि माझी लढाई मी स्वतः लढेन. म्हणजे त्या भीमरावने तुझ्यामध्ये ताकदीची चावी भरली, आणि तू क्रांतीवीर बनून आलीयस. ऐक, जास्त बोलू नकोस, नाहीतर इथंच निपटवून टाकेन. निपटून टाका, पण जर मला काही झालं तर तुम्हा सगळ्यांवर कारवाई होईल. मी तुमच्यासाठी आयुष्यभर प्रार्थना केल्या, व्रत केले, तुमची प्रत्येक गोष्ट ऐकली. तुम्ही मला मारलं, छळलं, मी सगळं सहन केलं. पण आज आयुष्यात पहिल्यांदा मी तुमच्या समर्थकाचा विरोध केला तर तुम्ही मला घरातून हाकलून दिलं. हा कसला समाज आहे? एक पुरुष आयुष्यभर बोलत राहिला तर सगळं ठीक, पण एक स्त्रीने थोडासा आवाज उठवला तर तिला धर्मभ्रष्ट म्हटलं जातं. झालं का तुझं भाषण? ट्रेन सुटेल तुझी. चल जा. नाही, मी कुठेही जाणार नाही. आमच्या मर्जीच्या विरुद्ध आमच्या घरात घुसशील? नाही, हा तुमचा गैरसमज आहे. मी या घरात तेव्हाच जाईन जेव्हा तुम्ही मला आत घेऊन जाल. तोपर्यंत मी त्याच चौकातच राहीन जिथे येऊन तुम्ही चहा नाश्ता करता, आणि तिथेच बसून राहीन दिवस रात्र. बघतेच की तुम्ही कधीपर्यंत मला घ्यायला येत नाही. असं काहीच नाही होणार. होणार, नक्कीच होणार. कारण भीम असा म्हणतो की प्रामाणिकपणे लढलेल्या लढाईचा नेहमीच विजय होतो, आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझा विजय नक्कीच होईल.
भीमराव